ढोल ताशा ही एक खरं तर एक पारंपरिक वाद्य आहे. हो. पण तुम्ही हे साता समुद्रापार घेऊन गेला. म्हणजे ती संस्कृती आज तुम्ही या आधुनिक जगामध्ये हो. टिकवलेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? 6 समुद्रावर आता आम्ही एवढं मोठं स्वप्नच पाहिलं नव्हतं, की आमचं पथक एवढ्या लांबपर्यंत जाईल. हां, हां. पण ज्या म्हणजे जुन्या ज्या मुलांनी माझे सीनियर होते, त्या मुलांनी जे पथकाचं नाव चॉईस करताना पण त्यांच्यामध्ये बरंच काही काही चर्चा झाली. मध्येच एक सीनियर वादक होते. आता त्यांचं नाव तर मला ठाऊक नाही, म्हणजे कुणालाच आठवत नाही हं, हं. ॲक्चुअली, की हे कोणी केलेलं आहे. बरं. तर त्याला कथा खूप आहेत, की मी सांगितलं होतं, मी सांगितलं. पण कोणी म्हटलं, "घ्या शिवाचं नाव आणि खरा गार्जना ते शिवगार्जना." ओके, ओके. असं त्या पथकाचं नाव सुरू झालं. त्याच्यानंतर पथकामध्ये जी मुलं आता समजा 10वी-12वी ला मुलं आली होती, हं. ते शिक्षणाच्या हिशोबाने मग बाहेर गेले, कोणी ऑस्ट्रेलियात गेलं, कोणी अमेरिकेत गेलं. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर त्या मुलांना ती हौस, ती दरवर्षी गणपती उत्सव आला, बरोबर. की ते आपल्याला एक ढोल वाजवायला जायचं, ही हौस होती. हं, हं. त्यांनी आपल्या जुन्या मुलांकडे मागणी केली, की तुम्ही आम्हाला असे साहित्य देऊ शकता का? आमची इच्छा आहे इथं सुरू करायचंय. तर बरोबर. मग केली मदत. आम्ही तेव्हा मदत केली आणि त्याच्यानंतर त्यांनी ते सुरू केलं. सर्वात पहिले सिडनीमध्ये सुरू झालं.